रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. तर सुरुवात आहे. हां रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल जर कोणी शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे यूट्यूबचे नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचले जातील. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत. आपण आज माळशिरस तालुक्यातील माळशिरस या गावी आलो आहोत. आपले रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधींनी या प्लॉटसाठी झेंडूच्या प्लॉटसाठी मार्गदर्शन केलं आहे. आपण त्यांची ओळख करू. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल सुभाष सावंत. मी या झेंडू या प्लॉटसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेकची सुरुवातीपासून उत्पादने वापरली आहेत. तर आपण शेतकरी मॅडमची आपण ओळख करू. मॅडम, आपलं ओळख शेतकरी बांधवांना करून द्या. हॅलो, नमस्ते. मी रेखा कैलास नेवसे, 61 फाटा माळशिरस, आपलूस माळशिरस रोड. शेती हा आमचा पूर्वजांपासून चालत आलेला पारंपरिक आहे, पारंपरिक. पण सुरुवातीपासून मी काही लक्ष नव्हतं घातलं, पण हे पहिलं पीक आहे माझ्या आयुष्यातलं की मी जेणेकरून ह्याच्यात लक्ष घातले आणि सगळी सेंद्रिय शेती केलेली आहे. हे रामा ॲग्रोटेकचे स्टार्टपासून मी आत्तापर्यंत तेच वापरलेलं आहे. सगळं अजिबात रासायनिक काहीच वापरलेलं नाही. आणि मी आजपर्यंत आयुष्यातले 16-17 वर्ष बिझनेसच केला, पण माझी खूप इच्छा होती की मला सेंद्रिय शेती करायची आणि लकीली मला रामा ॲग्रोटेकची साथ मिळाली आणि मी पोपईमध्ये आंतरपीक झेंडू घेतलं आणि झेंडूमध्ये मला भरभरून यश मिळालं. रामा ॲग्रोटेकनी आम्हाला औषधं पण पोच केली आणि त्यांचं मार्गदर्शन पण आम्हाला चांगलं भेटलं. शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटला पहिल्यांदा व्हिजिट दिल्यानंतर या प्लॉटला मर होत होती, त्यासाठी आपण त्यांना उन्हामुळे मर होत असल्यामुळे आपण या प्लॉटला पपईसाठी ऑर्थोसिलचा स्प्रे दिला व नंतर नॅनोशक्तीचा ड्रीपमधून ड्रेंचिंगसाठी दिलेला आहे आणि नंतर विरा गोल्ड मोदक हा ड्रेंचिंगमधून दिलेला आहे. त्या विरा गोल्ड, रूट मॅजिक आणि मोदक याचा प्रत्येकी 10 दिवसाला डोस चालू आहे. तर फुलकळीसाठी आपण विरा गोल्ड वापरलेला आहे आणि विरा गोल्डचे खूप छान असे मला रिझल्ट भेटलेले आहेत. फार छान सेटिंग आहे आणि फुलावरती शायनिंग पण आहे आणि मेन म्हणजे ह्याचं पंच खूप चांगलं आहे.